प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी यात्रा संपन्न झाली। अखंड हरिनामाचा जयघोष करत आणि मुखी संतांचे अभंग गात खांद्यावर पताका घेऊन वैष्णव भक्त आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला टाळ मृदंगाबरोबर विठू माऊलीचा गजर करत दिंड्या रात्रीपासूनच नंदवाळकडे येत होत्या। पहाटे 3 वाजता या ठिकाणी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली। यंदा राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील गोपाळ हतकर, आनंदी हतकर या दाम्पत्याला अभिषेक आणि महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला। यावेळी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी, सरपंच अमर कुंभार, उपसरपंच तानाजी कांबळे, पोलीस पाटील विनायक उलपे, श्रीपूजक विश्वास पाठक, ग्रामविकास अधिकारी प्रियांका पाटील, वायडी पाटील आदी उपस्थित होते। यावेळी विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। या ठिकाणी महाकाकड आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। दिवसभरात लाखो भाविक आणि वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यंदा सुमारे 700 ते 800 दिंड्यांनी नंदवाळ आषाढी वारीत हजेरी लावली होती। यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मसुद्दीर शेख, करवीरचे आरोग्य अधिकारी उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण मस्के, समुदाय आरोग्य अधिकारी अनिल गबरे, कनिष्ठ अभियंता योगेश साळुखे यांच्याशिवाय अत्यावश्यक सेवेतील 11 विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।